वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर, विकृत है, तो सायकोपॅथ है। रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील। कोणाची किती संपत्ती आहे, कोणानी काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहित असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे। म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी? जितेंद्र आव्हाड एवढे संतापले त्याचं कारणही तसंच आहे। कारण की जितेंद्र आव्हाडांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ती कारवाई करतील, पण आज विधान भवनमध्ये मुख्यमंत्री यांनी जी कारवाई केली त्यावरती जितेंद्र आव्हाड अत्यंत संतापले। अतिशय घाणेरडेप्रमाणे आणि विकृतप्रमाणे सरपंच देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली आणि अशा आरोपींना मुख्यमंत्री म्हणतात यांच्यावरती कारवाई करण्यासाठी 6 ते 3 महिने लागतील। अगोदर मुख्यमंत्री काय म्हणाले एकदा पाहू, त्यानंतर जितेंद्र आव्हाडनी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहू। बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल। आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलरमध्ये केलेली आहे, बीडमध्ये केली आहे। त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे। ते सोलर आणि पवन चक्कीचं काम करतात, त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघतायत, लोकांना रोजगार मिळतो आहे। आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे, साधारणपणे 6/12/2024 रोजी 12-12:30च्या दरम्यान हे जे मसाजोग इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत, त्या आरोपी त्या ठिकाणी गेले। पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिवीगाळ आणि मारहाण केली। त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले, त्यांना देखील त्यांनी मारहाण केली। आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात, म्हणून ते त्या ठिकाणी आले। आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते। त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे घुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला, अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 9 तारखेला 9/12/2024 संतोष अण्णा हे 4-चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते। एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत। पेट्रोल पंपावर थांबले, तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत ते त्यांना दिसले
त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत. ते ड्रायव्हिंग सीटवर बसले, हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले. ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या. यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली. मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं. इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली. त्यांना असं वाटलं की संतोष अण्णा या बाजूलाच बसले आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय. पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले, त्या ठिकाणी ती काच फोडली, त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते. अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत, त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले. आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा 20 मिनिटात सोडतोय, 15 मिनिटात सोडतोय. अशा प्रकारे चाटेंच्या आजो माणिक जयराम माणिक चाटे, विष्णू महादेव चाटे 45 वर्षीय विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. तो सारखा सांगायचा सोडतोय, पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही. प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे. यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाहीये. त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाही आहेत. पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे, अतिशय निगृढ अशा प्रकारची ही हत्या झालेली आहे. आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही 6 तारखेची घटना झाली. या 6 तारखेच्या घटनेवर एट्रॉसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला? त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की 6 तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे, ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे तिथे अॅट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही. 4 दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ऍडिशनल फिर्याद अमरदीप सोनवणेची दिली, अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अॅट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली. याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे, ती म्हणजे 29/11/2024 रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. तिच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या मोबाईल क्रमांक जो काही असेल यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली. तसेच दुपारी 14:30 सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी
शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवादा कंपनीचे काम बंद करा, अन्यथा 2 करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। हा गुन्हा आधी घडलेला आहे, त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय। मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। कारण मी काल देखील बोललो, ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं, सुरेश अण्णांनी देखील सांगितलं, कोणावर 307 लावायच्या, कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे। मी काल देखील डीजींना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे। पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे, मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्ढावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे यापुढे सहन केलं जाणार नाही। मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। दुरान वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत, भूमाफिया पण असतील, एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत। एक आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे, ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल।
टाइमलाईन आपण साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू. 3 ते 6 महिन्यात. आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत, मुख्यमंत्र्यांनी जे कारवाईचे आदेश दिले त्याच्यावरती जितेंद्र आव्हाड संतापले. त्याच्यावरती जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं होतं, मुख्यमंत्र्यांनी जे कारवाईचे आदेश दिले ते चुकीचे आदेश दिलेत. त्यांचीच माणसं त्यांच्यावरच कारवाई करणार, मग कसं काय गुन्हा सिद्ध होणार? हा नेमकं जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर. विकृत है, तो सायकोपॅथ है. रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील. कोणाची किती संपत्ती आहे, कोणाने काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे. म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? मी परभणीतच थोडं पुढे नेतो. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतलं की काय? जस्ट पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेज मध्ये लिहिलेलं आहे, मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग इन टू शॉक. त्या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना. जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं त्यांना ह्याच्यावर आलं असतं पोस्टमॉर्टम मध्ये. पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे, मी आपल्याला प्रिंट आउट पाठवतो बाहेर. मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत. या मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे? म्हणजे किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या ह्याच्यावर येऊन. सूर्यवंशी त्याचा मृत्यू कसा झाला? एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही. सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना, त्याचे व्हिडिओज आहेत. म्हणजे पोलिसांच्या अॅट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं. पण 13-12 कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत, महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला. आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही. सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी स्वतःनेच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला? काय म्हणजे काय पद्धत आहे उत्तर द्यायची? आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही. बीडमध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे. तो 302चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉटला. म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही. तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही. आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर. मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर. विकृत है, तो सायकोपॅथ है. रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे. हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, एसआयटी करतोय. एसआयटीचा अधिकारी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय? मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो. आम्ही कोणालाही सोडणार नाही. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं, त्याला सांगितलं काय आम्ही 302चा आरोपी करणार आहोत. ज्या खंडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी. जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत
की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. हे आम्ही नाही सांगत ना, टीव्हीवरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत. महाराष्ट्राची आज फसवणूक झाली. अपेक्षा होती की आपल्या 5 वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या. मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही. हा विरोधकांचा अन्यायावर अन्याय नव्हता. संतेश देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो, पण तो आहे बीजेपीचा कार्यकर्ता. तो आमचा कार्यकर्ता नाहीये. कार्यकर्ता आहे तो, पण आमचा नाहीये. ते एका वेगळ्या पक्षाचा आहे. पण आम्ही माणुसकीच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू. पण ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय, हा अश्लाघ्य आहे. हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे. या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल. त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल. सूर्यवंशीची तर केस हास्यास्पद करून टाकली. बिचारा लॉचा विद्यार्थी मेला. तो मेला कसा हे सांगण्याचं धारिष्ट्य देखील सरकारने दाखवू नये. तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता, त्याच्यामुळे माणूस मरतो काय? ब्रेथलेसनेसमुळे माणूस मरतो का? कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस? किती वाजता झाला ब्रेथलेसनेस? तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये? तो किती वाजता मृत पडला? त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये? त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस? 1000 प्रश्न आम्हाला विचारायचे होते, पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली. म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय. या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आमच्या मनाला खात्री पटू लागली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील. कोणाची किती संपत्ती आहे, कोणाने काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे. तेव्हा वाल्मिक कराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार. वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत. अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो तो माझा खास माणूस आहे. काल परवा सांगितलं. आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार? त्या माणसाला बाजूला बसवून. म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण होत असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही. न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील, तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे. हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही, तर मी साधी एक केस सांगतो. बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे जी मर्डर केस आहे परळीमधली, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता? महाजन. तोच महाजन आज त्या मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे. त्यांनी महाजनांची पाठराखण केली, बरोबर आहे. पण त्या केसमध्ये 307 आरोपी वाल्मिक कराड आहे. मग वाल्मिक कराडवरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा, त्याला अटक का नाही केली आजपर्यंत? एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही? मोकाट कोणाला लावणार येत होते? त्याला मोकाट सोडला होता, मोकाट. आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंगचं काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही. त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्या केल्या आहेत. वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला. असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही. तो म्हणाला एमसीआर मधनं आला. आता एमसीआर मधनं आला, मग एमसीआर मध्ये रात्री त्याला मारलं कोणी, पाठीवर इंजुरी झाल्या कुठनं, त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी, कुठलंही उत्तर मिळालं नाही. आम्हाला विचारताही आलं नाही. श्वासोश्वासाचा त्रास होतो ना, श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस लगेच मिळला असं तर होत नाही ना. ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं, ते डेव्हलप होत जातं. अचानक श्वास कोंडले गेला असं तर होत नाही. इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर. हे सगळा खोटारडेपणा या सरकारने केलाय. लाज वाटते की अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही
जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे. या सरकारची पुढील वाटचाल कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं.